दिवशीचा व्लॉग आणि शेवट दिवशीचा हॉल्ट. तर इथे आपण स्टाम करणार आहे. आज राडा है, आज फुल राडा है आपला, आज फुल राडा है. धन्यवाद साईराम. तो साईराम दोस्तों, अभी मैं हिंदी में बात करूंगा क्योंकि हमारे हिंदी दहशत क्या बोलतात, दर्शक हिंदी दर्शक ह्याच दिवशीचा पार्ट 2 येणार आहे. तर तुम्ही तो बघा. आणि जेवी आता बॉटल्या फेकून मारतोय मला कामायत चप्पल घेतली आता. अरे मला तुझा राग आला. साईराम मित्रांनो, आता आपण जाऊया आंघोळीला आणि आंघोळ करून आल्यावर डायरेक्ट भेटूया जेवायला, नाही तर साई भजनाला. त्यापर्यंत ओम साई साईराम पब्लिक. आपण निघतोय आता, आपला हॉल आरती चालू आहे आणि आपण निघणार आहे आता शिर्डीकडे दर्शन करायला. सो आपण भेटूया डायरेक्ट दर्शनाच्या इथे. मधात मी थोडे व्हिडिओ घेऊन ते तुम्ही कॅच करा, एन्जॉय करा आणि दर्शन झाल्यानंतर आपण ते व्हिडिओ प्रॉपर घेऊ. चला ना मग भेटूया आणि बाबांचं दर्शन घेऊया. ओम साईराम. फोटो काढायला शॉट बघा, इथे फोटो काढायला शॉट बघा. कॉन्टेंट बघा आमच्याकडे किती आहे बघा. फोटो काढायला पब्लिकला गर्दी बघा किती. थांबा आपण पुढे जाऊया. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. पब्लिक बघा, पब्लिक बघा, पब्लिक बघा, पब्लिक बघा, पब्लिक का बघा. HGP ची पब्लिक बोलते. HGP ओनली ऑन HGP. शिर्डीत फक्त आता 4 किलोमीटर आहे. वाजलेले आहेत 6-8 पर्यंत आमचं दर्शन होणार आहे. चला ओम साईराम फोटो काढूया. हा तुम्ही लास्ट व्ह्यू बघून घ्या. पालखी निघाली शिर्डीला साईनाथाच्या चरणी. पालखी निघाली शिर्डीला साईनाथाच्या चरणी. साईनाथाच्या चरणावर साई सेवकची गर्दी. 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 चला मिळून सारे जण पायी शिर्डीला जाऊ. तिथे जाऊन बाबांचे साई धाम ते पाहू. चला मिळून सारे जण पायी शिर्डीला जाऊ. तिथे जाऊन बाबांचे साई धाम ते पाहू. मुखी असू दे साई नाम, साई नामाची पेरणी. मुखी असू दे साई नाम, साई नामाची पेरणी. साईनाथाच्या चरणावर साई सेवकची गर्दी. 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 साईबाबांनी भक्तांच्या नवी तेज उजळला. लिंबाखाली प्रगट होऊन त्यांचा उद्धार केला. साईबाबांनी भक्तांच्या नवी तेज उजळला. लिंबाखाली प्रगट होऊन त्यांचा उद्धार केला. नेत्रहीन लागे बघया
अशी अद्भुत करणी, नेत्रहीन लागे बघया अशी अद्भुत करणी. साईनाथाच्या चरणावर साई सेवकची पालखी 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 पालखी. उत्सुकता लागली आहे बाबांच्या भेटीची मला तर. साईराम बघू शकता आपली पालखी मार्गस्थ झालेली आहे शिर्डीकडे. तर आपण आहे गणेश मंदिरच्या इथे. ही पालखी खूप मागे आहे, 1.5 किलोमीटर, 1 किलोमीटर सॉरी. आपण चाललो आहे. चला पालखीचं तुम्हाला दर्शन देतो. आता पालखीजवळची गर्दी थोडी कमी झाली. या बाबा आले. सीताराम बाप्पा कंपनी बोलतीये. साई नामाचं याड मला लागलंय न याड लागू जा. साई नामाचं याड मला लागलंय न याड लागू जा. साई भजनात मन मस रमलंय न भजन गाऊ जा. साई भजनात मन मस रमलंय न भजन गाऊ द्या. भजन गाऊ द्या मला गाऊ द्या. भजन गाऊ द्या. भजन गाऊ द्या मला गाऊ द्या. भजन गाऊ द्या. मनात आली उर्मी न इथं भजनासाठी बसलो मी. हातात चकवा सोबत ढोलक भजनात साईंच्या दंगलो मी. हा मनात आली उर्मी न इथं भजनासाठी बसलो मी. हातात चकवा सोबत ढोलक भजनात साईंच्या दंगलो मी. फायनली आपण शिर्डीत पोहोचलोय. नाही करणार कारण जमा करायचा आहे. आणि आपण पालखीसोबत नाही. लास्ट पालखीचं दर्शन तुम्हाला देतो. त्यानंतर पालखी दर्शन करून आल्यानंतर परत दर्शन देतो. ओम साई राम. खूप गर्दी आहे. साईराम बघू शकता खूप गर्दी. आपण पालखीसोबत आहे. तर आपण आता डायरेक्ट भेटूया खंडोबा मंदिरमध्ये. आणि त्यानंतर मी जातोय दर्शनाला. तुम्ही पण या दर्शनाला. मी तुम्हाला व्हिडिओ तर दाखवणारच आहे. बाबांचं दर्शन घ्या आणि त्यानंतर आपण आपलं जे काय पुढचा व्हिडिओ असेल तो बघूया. आणि मी पुढे तुम्हाला कळवेलच. त्यापर्यंत ओम साई राम. चला तर मग भेटू. ओम साईराम. थुई थुई नाचे मन मोर, शिर्डी दिसती या समोर. थुई 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 नाचे मन मोर, शिर्डी दिसती या समोर. कळस देवळाचा नजरेस आला
मानकरी उभे स्वागताला, पदयात्रेचा सारा शीण गेला. मानकरी उभे स्वागताला, पदयात्रेचा सारा शीण गेला. सागर थांबो, हे महिलांना तुझ्या आता ही थांबो. हा हे मोकळे झाले, मी आपण मोकळे झालो. घोषणा देऊ नका. सगळ्यांनी एकामेकाला हात लावा. एकामेकाच्या हाताला हात लावा. झालो जरी गत प्राण मी धावेन तुम्हासाठी, नवसास हीच पावेल समाधी माझी. झालो जरी गत प्राण मी धावेन तुम्हासाठी, नवसास हीच पावेल समाधी माझी. वचनास जागुनिया बघा गेली साई माय, वचनास जागुनिया बघा गेली साई माय. साईराम मित्रांनो, बघू शकता मंदिर. आणि आपण चाललोय आता घरी, कारण आपल्याला उद्या जायचं आहे थोडं जॉबसाठी. तर आपण चाललोय घरी आणि भेटूया थोड्या वेळातच. मी जरा बाईक पकडली, शूट केलं, तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. एक मिनिट, 2 मिनिटात लगेच. तर नमस्कार, ओम साईराम मित्रांनो. तर सॉरी, तुम्हाला मी बोललो मी 2 मिनिटात लगेच व्हिडिओ घेणार, पण व्हिडिओ काय घेता आले नाही, कारण की बस आलेली. आता आपण बसमध्ये बसलो, मस्त सकाळी घरी आलो, फ्रेश झालो. आता खूप छान दुपार झाली ॲक्च्युली, आणि बोललो आपली व्हिडिओ क्लोज करूया. सो फायनली आपले 8 दिवसाचा प्रवास आपण खूप छान पार पडला. आपण पार नाही पडला ॲक्च्युली, याच्या मागे खूप सारे हात आहेत, ते त्यांनी पार पडलं. सो आता हे 8 दिवसाचे जे काय व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघणार आहात, मला माहीत आहे. अजून खूप मोठं काम करतायत जे आहेत सगळे दादा लोक, भाऊ बंधू आपले साईराम. खूप छान असं काम करतायत आणि खूप छान त्यांची मानवसेवा आहे. त्यांच्या सेवेमुळेच आपण शिर्डीपर्यंत पोहोचतो.
आपण तर नुसतं चालतो, पण याच्या मागे खूप सारे हात आहेत, आपले देणगीदार, खूप म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत. प्रत्येकजण त्या मंडळातला खूप कष्ट करतो. आणि अजून मी खास करून आभार मानेल ओम साईनाथ पालखी पदयात्रा संस्था घाटकोपर यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि सर्व माझ्या भावंडांचं, सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो की आम्हाला तुम्ही पालखीत चालायचा एक मार्ग दाखवला. आणि अजून की मी खूप जणांचे आभार मानतो की आपले जसे कांजूरची पब्लिक, भांडूपची पब्लिक, घाटकोपरची पब्लिक, त्यात आले शानदार गोविंदा पथक, गोल्डन पॅलेसची पब्लिक, अशोकनगरची पब्लिक, साईनगरची पब्लिक, आपली छत्रपतीनगरची पब्लिक आणि खूप घाटकोपरची पब्लिक, शहापूरची पब्लिक, अशी खूप सारे पब्लिक आहे. त्यांचे मी खरंच खूप आभार मानतो की आपण 8 दिवस ना कुठल्या काय गोष्टी मनात ठेवून आपण बाबांचं नामस्मरण घेत आपण पायी जातो शिर्डीला. तर खूप 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 धन्यवाद. ओम साईराम. आणि जे काय व्हिडिओ आपण बनवलेत तर त्या ह्या फक्त आणि फक्त आपल्या एक आठवणी म्हणून आहेत. तर कधी तुम्हाला वाटेल की आपल्या 8 दिवसाचे व्हिडिओ आपल्याला बघायचे आहेत तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलवर या. व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघा कुठल्याही कोपऱ्यातून. आणि पुन्हा एकदा मी ही व्हिडिओ इथे संपवतो. आणि ही थोडी आता व्हिडिओ संपणार नाही, याच्या पुढे पण थोडी व्हिडिओ आहे. तर त्याच्यात मी थोडी एक व्हिडिओ आहे त्याच्यात पूर्ण दिवसाचं एक दिवस शिर्डीमध्ये कसा असतो बाबांच्या सेवेमध्ये ते सगळं दाखवलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये. तर शेवटी तो व्हिडिओ बघा तुम्ही. भेटू आपण. जर व्हिडिओ बनवायचा टाइम मिळाला तर आपण व्हिडिओ बनवूया, नाही मिळाला तर नाही बनवूया. आणि आधीमध्ये भेटत राहूया. आणि सर्वांनी काळजी घ्या. ओम साईराम. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम साईराम. ओम साईराम. शिरडी अहमदनगर जिले में बसा हुआ गांव, जिसे साईं बाबा की शिरडी भी कहा जाता है, जहां पे साईं बाबा जी ने अपने 60 साल बिताए. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साईनाथ गुरु माझे आई भजला ठाव द्यावा पायी. दत्तनाथ गुरु माझे आई भजला ठाव द्यावा पायी. साईनाथ गुरु माझे आई भजला ठाव द्यावा पायी. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. राजा श्री साईं बाबा ने अपना जीवन काल
शिरडी में व्यतीत किया और अपनी महासमाधि के बाद उनका मंदिर बुटीवाड़ा, जो अब समाधि मंदिर के नाम से जाना जाता है। साई समाधि मंदिर के आवास में गुरुस्थान है। उसी के पीछे नीम का पेड़ है, जहां साई बाबा जी को 16 साल की उम्र में देखा गया था। उसी के आगे लेंडी बाग है, जो बाबा जी ने अपने हाथों से बनाई है। द्वारका माई, श्रद्धा और सबूरी ये सोच दुनिया को बताने वाले श्री साई बाबा जी का निवास स्थान, जहां बाबा जी ने अपने 60 साल गुजारे। द्वारका माई के आगे ही बाबा की चावड़ी है। आज भी भक्तजन उनका आशीर्वाद लेने यहां जरूर जाते हैं। साई बाबा समाधि मंदिर के आवास में श्री हनुमान जी और मल्हारी मार्तंड खंडोबा का भी मंदिर है। यहाँ एक श्रद्धालु व्यक्ति मालसापति ने युवा फकीर के तेजस्वी व्यक्तित्व से अभिभूत होकर उन्हें साई कहकर संबोधित किया। यहाँ पे आते ही आपको प्रसन्नता और शांति का अनुभव होगा। और सबका मालिक एक है, ये बात कहने वाले साई बाबा जी ने कभी धर्म और जाति से भेदभाव नहीं किया। इसी वजह से सभी धर्म के भक्त साई बाबा का दर्शन लेने शिरडी जरूर आते हैं। उन्हीं भक्तों में से एक भक्त अब्दुल बाबा, जिनका दरगाह भी इसी आवास में है। देवने पंचारती करो बाबांचे आरती, करो साईंचे आरती, करो बाबांचे आरती। उठा उठा हो बांधव, ओवाळू हार माधव, साई माधव, ओवाळू हार माधव, करुणे आस्ते मन, पाहु गंभीर हे ध्यान, साई गुरुवार का दिन ये गुरु का दिन कहकर जाना जाता है। इसी के चलते हर गुरुवार के दिन साई बाबा संस्थान के माध्यम से पालखी का आयोजन किया जाता है। ये पालखी मंदिर से प्रस्थान होकर द्वारका माई से चावड़ी जाती है। साई बाबा संस्थान भक्तों के लिए और आम आदमियों के लिए काफी सारे प्रोजेक्ट चलाते हैं। उसमें हमारा पहला जो प्रोजेक्ट है प्रसादालय, उसमें हम लोग दिन में कम से कम 50,000 जो भीड़ के समय कम से कम 1 लाख लोगों को हम लोग वहाँ पे बिना मूल्य खाना खिलाते हैं। उसके बाद साई बाबा संस्थान एक 550 बेडेड मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल हम चलाते हैं। उसमें साल में कम से कम 5 लाख लोग वहाँ पे मरीज अपना इलाज करवाते हैं। साई बाबा संस्थान ने भक्तों की सुविधा के लिए यहाँ पे एक दर्शन क्यू कॉम्प्लेक्स बनाया हुआ है, जिसका 109 करोड़ का वो क्यू कॉम्प्लेक्स है। वो पूरा क्यू कॉम्प्लेक्स एयर कंडीशन है।
उसकी वजह से भक्तों को दर्शन करने के लिए काफ़ी अच्छी सुविधाएं वहाँ पे उपलब्ध है। एक समय वहाँ पे कम से कम 10,000 भक्त आराम से बाबा का दर्शन कर सकते हैं। ऐसे हमने वहाँ पे सुविधा रखी है। भक्तों के लिए हम लोगों ने काफ़ी सारे भक्त निवास यहाँ पे बनाए। उसमें 2,500 कमरे हैं, एयर कंडीशन और नॉन एयर कंडीशन। और जो लोग पालकी में लेके आते हैं तो उनके लिए बड़े बड़े हॉल भी हम लोगों ने बनाए हुए हैं। साईं बाबा संस्थान स्टूडेंट्स के लिए भी काफ़ी अच्छा काम कर रहा है। वहाँ हमने यहाँ पे 208 करोड़ का एक इंटरनेशनल एजुकेशन कॉम्प्लेक्स हम लोगों ने तैयार किया है। उसमें नर्सरी से लेकर डिग्री तक हम बच्चों का फ्यूचर, उनका करियर अच्छा करने के लिए हम लोग बहुत सारा काम कर रहे हैं। जिस शिद्दत से साईं बाबा जी ने जिंदगी भर लोगों को अपने हाथों से खाना बना के परोसा और अपनी जिंदगी मानव हित में गुजारी, उसी तरह श्री साईं बाबा संस्थान ट्रस्ट लोगों की सेवा में समर्पित है। संस्थान के माध्यम से भक्त निवास, भोजन और मुफ्त बस सेवा का लाभ दिया जाता है और यहाँ पे बनने वाला भोजन पूरे तरीके से सोलर पावर का इस्तेमाल करके ही बनाया जाता है। ओम अश्वस्य तवा वृष्णाः जगन्नाथोपयामि देवयजने पृथिव्याः मघाय तवा मघस्य तवा शीर्ष्णे धूपमाग्रापयामि। आरती साईं बाबा जयामणि जैसा भाव तया तैसानुभव नावी से दया घना ऐसे तुझे माव आरती साईं बाबा। साईं बाबा के पद स्पर्श से पावन हुए इस तीर्थ क्षेत्र का दर्शन लेने के लिए आप ट्रेन, बस और हवाई जहाज का इस्तेमाल कर सकते हैं। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री साईश कृपानिधे किल नृणाम सर्वार्थ सिद्ध प्रद युष्मत्पादरज प्रभावमतुलम् दाता विभक्ता क्षमः सदभक्त्या शरणं कृताञ्जलिपुट सम्प्रापितोऽस्मि प्रभो श्रीमत्साई परेश पादकमला नान्यच्छरण्यं मम साई रूपधर राघवोत्तम भक्तकाम विबुधध्रुवं प्रभो माययो महत चित्त शुद्धये चिन्तयाम्यहर्निशं मुदा। इसी मानवता और सेवा की बात कहने वाले साईं बाबा के शिरडी आप जरूर आइए। जय साईं राम।